नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी हा पाठ आपण घेणार आहोत. चला तर मग सजीव सृष्टीचा आपण अभ्यास करूयात. सजीवांची लक्षणे, यामध्ये सजीवांची लक्षणांचा आपण अभ्यास करूयात. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत. या लक्षणांचा आपण अभ्यास करूया. या चित्रात आपल्याला पिल्ले आणि प्रौढ या दोघांमधील फरक आपण जाणून घेऊयात. बाळाची वाढ होऊन त्यांचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत आपण माहिती मिळूयात. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग ही कृती आपण करून बघूया. या कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. 10 ते 15 दिवसांनी करा. काय दिसते ते पहा. वनस्पतींची झालेली वाढ कशामुळे आपल्याला लक्षात येते? सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी किंवा आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. या चित्रात दिलेल्या वड आणि नारळ यांची वाढ कशी होते हे आपण पाहूयात. काहींना फांद्या फुटतात आणि काहींना फांद्या फुटत नाहीत. हे या चित्रामध्ये दाखवले आहे आणि त्यांची वाढ कशी होते हे या चित्रात दाखवून दिलेले आहे. दुसरे लक्षण आपण पाहूयात. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पतींमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांची लक्षणे आहेत. श्वसनाचा अभ्यास करूयात. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. काय जाणवते तुम्हाला? झोपलेल्या कुत्र्यांमध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीराबाहेर सोडणे यालाच तर श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, आळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात, तर उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात.
उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. हे या साईडच्या चित्रामध्ये दिसत आहे. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. उदाहरणार्थ हे करून आपण पाहूया. एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या आणि वनस्पतीच्या एका पानांवर ती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा. आपल्याला काय दिसते? पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे. हे या साईडच्या चित्रामध्ये आपल्याला हा पाण्याचा थेंब दिसत आहेत. थँक्यू.